एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. चला धन्यवाद. ऑल सेट. 3 ओव्हरचा सामना आहे पंच. ओके. यावेळेला अनुप देशमुख गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 1 चा फुल टॉस बॉल यावेळेला आपण पाहतो ओसामाच्या बॅट मधून येतोय हा मॅक्सिमम षटकार. पहिल्याच बॉल त्याबरोबर नो बॉल देखील डिक्लेअर केलाय. भीमर टाकण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस बॉल आणि षटकार देखील येतोय. पहिल्याच बॉल वरती 7 धावा मिळत आहेत. अनुप देशमुख मागणा ठरतोय इथे. कमॉन डीजे. अनुप धन्यवाद. या ठिकाणी अनुप देशमुखचा समाचार घेतला जातोय. मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी केली नव्हती. आपण बघितलं होतं सिद्धू गोलंदाजी मार्कवरती आला होता. सुमित जामदारने गोलंदाजी केली. इथे 3 गोलंदाज यूज करावे लागतील आणि त्यामुळे अनुप देशमुखच्या खांद्यावरती जबाबदारी असणार आहे. राईट मोड द विकेट. यावेळेला चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मिस्टर ओसामा यांचा, परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चेंडू सरळ जातो तो यष्टरक्षक सुमित जामदारच्या हातामध्ये आणि त्यानंतर तिथून पुन्हा एकदा सुमितने चेंडू सुपूर्द केलाय तो अनुप देशमुखच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटतो अनुप देशमुखचा. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना भन्नाट वेग पाहायला भेटतो अनुपच्या माध्यमातून. या षटकातला पुढचा बॉल ऑफसाईडला ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. मात्र एक धाव या बॉलवरती भेटू शकेल. एकेरी धावेच्या मदतीने स्ट्राईक रिटेड होते आणि स्ट्राईक वरती विस्फोटक फलंदाज आता सौदला आपण पाहतोय. हा देखील तेवढाच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. सौद आणि ओसामा ही जोडगोळी पहिल्या विकेटसाठी किती धावांचे पार्टनरशिप करते हे फार महत्वाचं असणार आहे. मेगा फिनालेचा सामना. एकीकडे गेल्या पर्वाचा तृतीय क्रमांकाचा विजेता संघ श्रीराम गवे, तर दुसरीकडे आपण पाहतो या पर्वामध्ये रहीम 11 वलवता हा संघ आता फायनल साठी क्वालिफाय झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना डावकुरा फलंदाज त्याच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा अनुप देशमुख यावेळेला ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. जवळजवळ 20 ते 25 पावलांचं रनअप गोलंदाजी मार्कवरती मिस्टर अनुप देशमुख यांचा पंचांच्या डाव्या बाजूने. या षटकातला पुढचा बॉल लोअर फुल टॉच सौदच्या बॅट मधून येतोय मॅक्सिमम षटकार. कमॉन डीजे. अनुप देशमुख मागणा ठरतोय इथे. फुलटॉस बॉल वरती सौदच्या बॅट मधून मॅक्सिमम षटकार आलाय. यानंतर मात्र थोडीशी दिशा बदलणं गरजेचं असेल अर्थात अनुप देशमुख साठी सौद यांच्यासाठी. या ओव्हर मधला पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. या बॉल वरती सुदैवी ठरला मी तर म्हणेन अनुप देशमुख, कारण फुलटॉस बॉल वरती मोठे फटके खेळणं ही तर सौदची खासियत राहिली होती. मात्र सिंगल धाव या बॉल वरती आला आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 15 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये देखील तेवढीच आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली होती. ओसामा स्ट्राईक वरती खेळतील. या ओव्हर मधला पुढचा चेंडू टाकण्यासाठी अनुप देशमुख सज्ज होत आहेत. ओव्हर द विकेट मारा करतील पंचांच्या डाव्या बाजूने. लेफ्टमच्या बाहेरचा बॉल यावेळेला बॅटची बाहेरची कडा. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू दन दन करत चाललाय. आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी इथे येतोय चौकार. पाच बॉल मध्ये आतापर्यंत तुम्ही पाहताय 19 धावा वसूल केलेत. शेवटचा चेंडू संभवता बाकी या ओव्हर मधला. ओसामा सारखा स्टार खेळाडू अजून देखील स्ट्राईक वरती आक्रमक फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा बॉल होता. चेंडूला अगदी गॅप मध्ये खेळून काढले जाते. ओसामाच्या बॅट मधून येतो खणखणीत चौकार. तर पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहताय बिनबाद 23. शानदार पार्टनरशिप आपल्याला पहिल्या विकेट साठी पाहायला भेटते. कमॉन डीजे.
23 धावा झालेत. 23 धावा झालेल्या आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातलं पहिले षटक घेऊन मिस्टर सिद्धूना आपण पाहतोय. स्ट्राईक वरती यावेळेला पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज सौद आपल्याला पाहायला भेटेल, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये एक शानदार खणखणी षटकार देखील मारला होता ऑन साईडला. अर्थात त्याच फलंदाजाच्या विरोधामध्ये सिद्धू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. याच्या अगोदर शानदार गोलंदाजी केली आहे. ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवरती ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटतात. या बॉलवरती मात्र सिंगल येऊ शकेल. या ओव्हरमध्ये कमीत कमी 10 धावांच्या आतमध्ये रोखलं तर मला वाटतं इथे चांगलं कमबॅक होऊ शकेल श्रीराम गवे संघाचं. परंतु स्ट्राईक वरती पुन्हा एकदा मिस्टर ओसामा यांना तुम्ही पाहताय. ओसामाने आतापर्यंत जर आपण पाहिले तर एक षटकार मारलाय, 2 चौकार देखील मारलेत. तर सौदच्या बॅटमधून देखील एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती परत यावं लागेल मिस्टर सिद्धू यांना. धावसंख्या यावेळेला पोहोचते 24 या आकड्यावरती. प्रचंड मागणे ठरलं होतं अनूप देशमुख यांचं पहिलं षटक. तब्बल 23 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेला सिद्धू गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेट मारा करत असताना ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय पॉइंटला. त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड होते. एक धाव तर पूर्ण केली आहे, परंतु दुसऱ्या धावेवरती नाही. यावेळेला दुसऱ्या धावेचा कोणताही चान्स इथे घेतलेला नाहीये. मात्र सिंगल धावेवरती समाधान मानल्यानंतर टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 25-25 या आकड्यावरती. कचाकच भरलेलं हे दयाळ काजरकोणचं ऐतिहासिक मैदान तुम्ही पाहताय. राधाकृष्ण चषक 2025 पर्व तिसराचा हा शानदार समारोपाचा सामना. मेगा फिनालेचा सामना. एकीकडे रहीम 11 बोलवते तर दुसरीकडे श्रीराम गवे. या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आकोट टप्प्याचा बॉल पूल केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतो. झेल पकडला जातोय आणि सौद बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का बसतोय रहीम 11 बोलवतेला. कमॉन डीजे. आलं नेटवर्क आले दादा. ओके ओके चला पुन्हा एकदा या ठिकाणी ऑनलाईन क्रीडा रसिक आमच्या बरोबर जोडले जात आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करूया. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. टीमची धावसंख्या तुम्ही यावेळेला पाहताय 25 या आकड्यावरती. शानदार कमबॅक करून दिले मिस्टर सिद्धू यांनी. आक्रमक खेळाडू जो सौद ज्याने खणखणी षटकार देखील मारलेला होता त्याला मात्र लवकरात लवकर बाद केलं या ओव्हरमध्ये. आणि पुन्हा एकदा आपल्या टीमला या मॅच मध्ये पुनरागमन करून देण्याचा प्रयत्न केला जातोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतं मिस्टर उमेर. उमेरकडनं देखील मोठे फटके येऊ शकतात. अर्थात पहिल्या मॅच मध्ये देखील त्याला आपण बघितलं होतं. काही अंशी प्रतिकार त्याने देखील केला. तर तोच खेळाडू यावेळेला स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक मार्क वरती मिस्टर ओसामा. जास्तीत जास्त स्ट्राईक यावेळेला जर आपण पाहिलं तर ओसामाला मिळणं गरजेचं आहे. एक सेट फलंदाज आहे तो. आकोट टप्प्याचा बॉल यावेळेला देखील पूल केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज माघारी परततोय. श्रीराम गवे संघाचं या मॅच मध्ये यशस्वी पुनरागमन होतोय. सिद्धू ऑन द हॅट्रिक मार्क. कमॉन डीजे. सो धन्यवाद. या ठिकाणी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मिस्टर सिद्धू पाहायला मिळतात. सलग 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्या. आणि जर या बॉलवरती विकेट घेतली तर मला वाटतं स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारे ते पहिले गोलंदाज ठरू शकतात. शानदार गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. तर त्याच वेळेला नवीन खेळाडू पुन्हा फलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. शानदार पलटवार. यापेक्षा चांगला पलटवार असू शकत नाही श्रीराम गवे टीमकडनं. पहिल्या ओव्हरमध्ये अनुप देशमुख प्रचंड मागणे ठरले. 23 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये सिद्धू गोलंदाज मार्कवरती आल्यानंतर त्याने आतापर्यंत 2 विकेट घेतल्यात. अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो या बॉलवरती विकेट येते काय. हॅट्रिकची संधी असणार आहे. ओहो यावेळेला प्रयत्न चांगला होता. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. मिसफील्ड होते. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. या बॉलवरती संभवतः दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतोय का तर हो येस दुहेरी धाव घेतले या बॉलवरती. आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्याचा पोहोचताय. तुम्ही पाहताय स्कोरबोर्डवरती 27 धावा झालेत. संभवतः या ठिकाणी षटकातला शेवटचा बॉल असू शकेल. शेवटचा बॉल कदाचित असू शकेल या ठिकाणी षटकाच्या समाप्तीसाठी. शानदार वापसी केली श्रीराम गवे टीमने. या ओव्हरचा जर विचार केला तर आतापर्यंत मला वाटतं केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या. ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला बॉल.
शानदार पलटवार षटक देखील संपतंय. तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली 27 आणि अजून देखील शेवटचं षटक बाकी असेल. शेवटच्या 6 बॉलला किती धावा येतात त्या बघूया. या ओव्हरमध्ये केवळ सिद्धूने 4 धावा दिल्या. मित्रांनो, एकदा जर सिद्धूची बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवूया सिद्धूसाठी. शानदार गोलंदाजी, जबरदस्त पलटवार केलाय. मात्र 4 धावा खर्च केल्या, 2 महत्वाच्या विकेट त्याने प्राप्त केल्या. अर्थात सुमित जामदार स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती फायनल ओव्हर घेऊन येतोय पहिल्या इनिंगची. शेवटचं षटक असणार आहे सुमित जामदार याचं. पहिल्या इनिंग मधला खेळ आपण पाहतोय. स्ट्राईक वरती मिस्टर ओसामा. ओसामाच्या जर बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आला, रडार मध्ये आला तर तो जाऊ शकेल 6 धावांसाठी. सुमितची अग्निपरीक्षा आहे. ओहो, यावेळेला चांगला टाकला. स्लोअर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. जवळजवळ 105-110 किलोमीटर तास वेगाने टाकलेला बॉल. ओसामा या बॉलवरती बीट झाला. चेंडू थेट जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चांगलं पलटवार आपल्याला पाहायला भेटते. टीमची धावसंख्या मात्र 27. ओसामा जोपर्यंत स्ट्राईक वरती आहे तोपर्यंत अजून देखील एखादा मोठा फटका आपल्याला पाहायला भेटू शकतो. सुमित जामदार पुन्हा एकदा राईट मोडतो विकेट. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. चेंडू आउट ऑफ द पार 6 धावांसाठी जातोय. कमांडीजे तेहतीस 33 धावा. ओसामाची विकेट घेणं सुमित जामदार साठी फार महत्वाचं असेल. अंतिम षटक या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये सुमित जामदार गोलंदाजी मार्कवरती आहे. टप्प्याचा बॉल यावेळेला पूल केलाय. सक्सेसफुल. चेंडू संभवता वन्स बाउंस सीमारेषेच्या बाहेर जातोय. येतोय ओसामाच्या बॅट मधून हा कणकणीत चौकार. (37) 37 धावा. एका विशाल धावसंख्येच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न, वाटचाल करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटतोय. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा घेतलेला डिसिजन श्रीराम गवे संघाने. पहिल्या ओव्हरमध्ये प्रचंड मागण्या ठरला होता. अनुप देशमुख 23 धावा खर्च केल्या. त्यानंतर सिद्धू गोलंदाजी मार्कवरती आला. शानदार पलटवार, केवळ 4 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या होत्या. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल. याही बॉलवरती ओसामाच्या बॅट मधून येतोय मॅक्सिमम षटकार. कमांड डीजे. हो, या बॉलवरती देखील, या बॉलवरती बघूया नेमकं काय घडलंय. मॅक्सिमम, येस मॅक्सिमम, येस अनादर मॅक्सिमम. ओसामाची धावसंख्या किती झाली पाहूया. किती धावांवरती तो खेळतोय. 24, 28, 32, 33, 34. तर या ठिकाणी आपण पाहतो वेगाने अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतोय. ओसामाची लाजवाब फलंदाजी पाहायला भेटते. मास्टर माइंड खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. मुनिरा मेडिकलचे सर्व यांच्याकडून ओसामासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. अभिनंदन ओसामा आपलं देखील. यावेळेला पुन्हा एकदा पुढचा बॉल यावेळेला पाहतोय. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू दन करत जातोय तो सीमारेषेच्या दिशेने. एकेरी धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. तिसरी धाव घेतली जाईल का तर नाही. यावेळेला मात्र 2च धावांवरती समाधान मानलंय. आणि इथे आपण पाहतोय हे षटक देखील संपलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली आहे 52 धावा. विजयासाठी 53 धावांचं भलं मोठं आव्हान असणार आहे. ओसामासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज मुनिरा मेडिकल यांच्याकडून. म्हणजे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 52 धावांचं एक विशाल लक्ष्य सेट केलंय. घेऊया छोटासा ब्रेक. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे.
ओसामासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आले मुनिरा मेडिकल यांच्याकडून. द्या त्यांना सर, द्या, मी आपल्याला विनंती करतोय आपणच द्या त्याला. मुनिरा मेडिकल यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. ओसामा या आपल्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आले. ओसामाच्या असंख्य चाहते आपल्याला पाहायला भेटतात. मुनिरा मेडिकल यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज ओसामासाठी. निलेश दा ओसामा 38 झाला. 38 हा बॉलला नाही काउंट. 40 केलं. 40 झालं. 40 बॉल नाही काउंट केले. सो चला या ठिकाणी सेकंड इनिंग आपण आरंभ करूया. दीपेश गोलंदाजी मार्कवरती. अकोट टप्प्याचा बॉल यावेळेला हलकसा अपील परंतु नाही. यावेळेला फलंदाज सुरक्षित आपल्याला पाहायला भेटतो सुमेध जामदार. नॉन स्ट्राईक मार्कवरती आपल्याला पाहायला भेटतो अनुप देशमुख. मागच्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं होतं शानदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती सुमेध जामदारची. दीपेश गोलंदाजी मार्कवरती असेल. ओव्हर द विकेट मारा करत असताना सुमेध जामदारच्या विरोधामध्ये ह्या वेळेला मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला खेळून काढले जाते सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतात परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सुमेध जामदारच्या बॅट पडून आलेला खणखणीत चौकार. तर या बॉलवरती चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा आता आशा अपेक्षा प्रज्वलित झालेत. हा सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक ओव्हर मागे 17 धावांची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. सुमेध जामदार असेल अनुप देशमुख असेल त्यांना आक्रमक फलंदाजी करावी लागेल. अकोट टप्प्याचा बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला अर्थात शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झालेला होता. पंचांचा कोणताही इशारा येत नाही. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉल आल्यानंतर दबाव होता इथे सुमेध जामदार याच्यावरती देखील आपण पाहतोय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत केवळ 4 धावा बनवलेत. 17 धावांची सरासरी आवश्यक असणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर शानदार ड्राईव्ह केलाय. चेंडू दन करत सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. सुमेध जामदारच्या बॅट म्हणून आला अजून एक मॅक्झिमम चौकार. सन्माननीय पप्पू साळुंके यांच्याकडून मिकी माऊस याच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलंय. पप्पू साळुंके यांच्याकडून मिकी माऊस साठी 200 रुपयाचं बक्षीस आलंय. या मिकी माऊ. यावेळेला पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा बॉल. यावेळेला देखील पॉइंटच्या डोक्यावरून आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने. येतोय खणखणीत चौकार. कमॉन डीजे.
चला लवकर लवकर, वेळ कमी आहे, अर्थात काळोख होतोय. मी आपल्याला विनंती करतोय, चला या ठिकाणी लगेचच आपण सुरुवात करूया. 12 धावा आलेत आतापर्यंत. जर आपण पाहिले तर 5 चेंडू संभवत झालेत. या बॉलवरती जर एखादा मॅक्झिमम मोठा फटका आला तर जी सरासरी आहे ती मात्र पुन्हा एकदा मेंटेन ठेवू शकेल श्रीराम गवेचा संघ. दीपेश ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न झाला. एकेरी धाव भेटू शकेल संभवतः. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का तर नाहीये. मात्र सिंगल धावेवरती समाधान मानलं जातं. एकेरी धावेच्या माध्यमातून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावरती. अजून देखील 12 बॉल शिल्लक आहेत. 39 ना 12 ला 19. धन्यवाद. या ठिकाणी 12 बॉल मध्ये अजून देखील 39 धावांची आवश्यकता आहे. श्रीराम गवे बनाम रहीम 11 बोलवता असे दोन बलाढ्य संघ मेगा फिनालेची लढत खेळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुनश्च एकदा वैयक्तिक कोट्यातलं पहिले षटक घेऊन मिस्टर ओसामा पुढे सरसावतं. यावेळेला शानदार ड्राईव्ह केलाय. फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतो, झेल पकडतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज माघारी परतला जातोय सुमित जामदार आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. हा मोठा धक्का बसला होता. अर्थात पहिल्या ओव्हरमध्ये काही अंश प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता सुमित जामदारने, परंतु त्यानंतर या ओव्हरमध्ये मात्र मोठा धक्का बसतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. बॅटर्स नेम समर्थ आलाय. समर्थ आणि अनुप देशमुख. अनुप देशमुख नॉन स्ट्राईक मार्क वरती आहे. अनुप देशमुख महागडा ठरला होता. तजम्मुल परकार यांच्याकडून मिकी माऊसला 100 रुपयाचं बक्षीस आले. अभिनंदन आपलं देखील मिकी माऊस. खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्हाला सर्वांचं मनोरंजन करतोय. आणि या ठिकाणी मुनिराम मेडिकलचे जे सर्व आहेत त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. यावेळेला समर्थसाठी टाकलेला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होतीये. एका धावेसाठी आता स्ट्रगल करावं लागेल, परंतु सिंगल किंवा डबलने हे जे टार्गेट आहे ते अचीव होऊ शकत नाहीये. त्याच्यासाठी मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. ओसामा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ऑफ स्टंपच्या बाहेर पंचाने दंडित केले. इथे नो बॉलचा इशारा म्हणजे याच्या नंतरचा बॉल फिट असणार आहे. खेळाडूसाठी मोठी पर्वणी असणार आहे मोठा फटका खेळण्याची. एक्स्ट्राच्या धावेने धाव फलकात भर पडते. टीमची धावसंख्या तर पुढे सरकतीये. धावा झाले त्या 14. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी ओसामा यांची आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एक धाव तर पूर्ण केली आहे. आणि त्यानंतर आता स्ट्राईक वरती अनुप देशमुख. अनुप देशमुख गेल्या पर्वामध्ये दापोली प्रीमियर लीगच्या विजेत्या संघाचा कॅप्टन होता. हा विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. गोलंदाजी करत असताना मागणा ठरला होता. अनुप देशमुख यावेळेला समोरच्या बाजूने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. ओसामा बॉलच्या खाली येतोय, झेल पकडतोय. अनुप देशमुख बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे. सो या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर देखील एक बॅटल रंगलं जात आहे.
मैदानाच्या आतमध्ये अंतिम सामना रंगला जातोय तर मैदानाच्या बाहेर देखील मिकी माऊस यांच्या बरोबर प्रेक्षक असा सामना देखील आपण पाहतोय. हसनजी सनगे साहेब असतील त्याचबरोबर आमच्या मिकी माऊस यांच्यामध्ये एक चांगलं बॅटल मैदानामध्ये अपील केलं जातंय. पंच मात्र तटस्थ राहिले त्यावेळेला रहीम 11 वलवत्या संघ या ठिकाणी जर पाहिला तर वेगाने मेगा फिनाले जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. तर मागच्या पर्वामध्ये तृतीय क्रमांकाचा विजेता ठरलेला संघ श्रीराम गवे संघ या मॅच मध्ये जर उपविजेते पदावरती समाधान मानताना कदाचित पाहायला भेटू शकेल. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील मोठमोठे फटके येतील का हे बघणं फार गरजेचं असणार आहे. मात्र एकेरी धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानलं जातंय. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपलाय आणि टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय 16 या आकड्यावरती पोहोचती आहे. 6 बॉल 36. तर आमची गुणलेखिका दिव्या मला सांगते की 6 बॉल मध्ये 36 पाहिजे. होऊ शकतात या ठिकाणी 6 बॉल मध्ये 36 हा पराक्रम आतापर्यंत अनेक वेळेला केलाय. अपवाद राहिलंय ते हे काजरकोंडचं मैदान. या मैदानावरती देखील 6 बॉल मध्ये 36 येऊ शकतात. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं की 34 आल्या होत्या. कालच्या दिवसामध्ये 6 बॉल मध्ये 34 आल्या होत्या आणि डॉग स्क्वॉड देखील मैदानामध्ये आले. कदाचित या ठिकाणी बातमी आलेली असेल डॉग स्क्वॉड देखील आता मैदानामध्ये चाचपणी करण्यासाठी आले. सो यावेळी 6 बॉल 36 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती हा नवीन गोलंदाज सज्ज होतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल अपील परंतु बघूया नेमकं काय घडलंय. पंचांनी मात्र स्वर डिक्लेअर केलाय म्हणजेच काय 6 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. मॅच अजून देखील संपलेली नाहीये. मॅच मध्ये ट्विस्ट अजून देखील आपल्याला पाहायला भेटते. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय तब्बल 32 संघ स्पर्धेमध्ये खेळले. शानदार स्ट्रोक हवाई फायर बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय झेल पकडतोय. खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. माघार नाही डॅशिंग आपला रहीम भाई तेच त्याची माघार नाही डॅशिंग आपला रहीम भाई. धन्यवाद. या ठिकाणी आपण गाणं ऐकतोय आदरणीय रहीम सईबोले यांच्या सामाजिक कारकिर्दीचा मागोवा घेणारे हे गीत होतं. त्यांच्या जीवनावरती आधारित गीत आपण डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून ऐकतोय. अर्थातच ज्या ठिकाणी खूप मोठं व्यक्तिमत्व राहिलं रहीमजी सईबोले सरांचं. ऑल साईडला ड्राईव्ह केलेला बॉल मात्र याही बॉलवरती एकेरी धाव भेटू शकेल नो डाऊट. येस ऍब्सोल्युटली सिंगल मिळाली परंतु सिंगलच्या मदतीने श्रीराम गवे संघ अंतिम सामना जिंकू शकत नाही. आणि यवन आता प्रेक्षकांना देखील अंदाज आलाय राधाकृष्ण चषक 2000 पर्व 2025 पर्व 3 चा चॅम्पियन होणारा संघ कोणता असेल. रहीम 11 वलवत्या संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ठरू शकेल. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. येतोय खणखणीत चौकार. कार्यकर्ता युवा पिढीचा दमदार नेता गोरगरिबांचा न्याय देता उगवता उद्योजक आता. तर या 4 धावा धावफलकावरती सोडल्या जात आहेत आणि तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या आता पोहोचते 22 या आकड्यावरती. शेवटचे काही चेंडू शिल्लक. या ठिकाणी मेगा फिनालेचा विजेता संघ रहीम 11 वलवते की अर्थातच श्रीराम गवे हा मॅक्सिमम फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. अजून एका विकेटचं पतन होतंय. समर्थ बॅक टू द पॅव्हिलियन. सन्माननीय मजर परकार यांच्याकडून ओसामासाठी 500 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. बशारत परकार माफ करा बशारत परकार यांच्याकडून ओसामासाठी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. अभिनंदन पुन्हा एकदा ओसामा. आपला शानदार खेळ आम्हाला पाहायला मिळतोय. या ठिकाणी शेवटचे संभवतः एका दुसरा चेंडू बाकी असेल आणि त्याचबरोबर फलंदाजी मार्कवरती नवीन खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू बाकी आणि त्यानंतर राधाकृष्ण चषक 2025 पर्व 3 चा चॅम्पियन संघ रहीम 11 वलवत्या संघ ठरतोय पर्व 3 चा चॅम्पियन. मोठा फटका चेंडू हवेमध्ये झेल पकडलाय
नवतरुण क्रीडा मंडळ दयाळ काजर कोण आयोजित राधाकृष्ण चषक 2025 पर्व 3 चा चॅम्पियन संघ ठरतोय रहीम 11 वलवते. विजेत्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. कमॉन डीजे. कॅमेरामॅन आमच्या हसनजी सनगे साहेब आणि मिकी माऊस यांच्यावरती जरा कॅमेरा घ्या. कॅमेरामॅन तिकडे घ्या जरा. हसनजी सनगे साहेब घ्या.